आपल्या लोकांमुळे जाते. सगळ्यात मोठा कोण आहे? मराठा, धनगर, दलित, मुस्लिम. वय आले की यांना मतदान मोजायला शिकत नाही राहणार. सत्ताच आपल्या यांना घ्या ना, काय घ्यायचं ती आरक्षण घ्या, नाही तर काय घ्यायचं ते घ्या. तुमच्या नेत्याला त्याला आमदार व्हायचं, त्याला मंत्री व्हायचं, इकडे होतं ना. पण मालक म्हणून राहताना धनगर, मराठे, मुस्लिम आणि दलित जर एकत्र आले, खेळच खालाच बोयांचा. तुमचे 10-5 मंत्री, आमचे 10-5 मंत्री, टेबल उचलून नेऊ आपण आपल्या गावाकडे दिले. मायाला तुम्ही तसं काही करीतच नाहीत. तुम्ही म्हणणार मराठी बेकार, मग आम्ही म्हणणार धनगर बेकार. झोपलं. आणि ज्यांनी झोपून दिलं ते मजा आज मंत्री होतो दरबारीने. धनगराचा मंत्री व्हायना, मराठ्याचा व्हायना, आमचे झाले ते काय आमच्या माझं कामाचे काय. नवीन पट्टे जे आपल्याला जो धनगर पाहिजे, जो मराठा पाहिजे, सत्य जायला ते जायला पाहिजे. मग हाय का नाही तुमच्या हातात आरक्षण मागायचं का? धनगराला गरज आहे का? जर धनगरांनी ठरवलं मराठा, धनगर, दलित, मुस्लिम युती, शिटच पडणार नाही. आपलं कोण लीड तोडून? आपली लीड कोण तोडील? 1.25 लाख एक मतदारसंघात नुसता मराठा आहे. त्याचं 60-70 हजार जर धनगरात जीवन लावलं 2 लाखावर गेला. आणि दलित मुस्लिम दोघं 50-60-70 घरा 2.5-3 लाखावर तर आपणच गेलो. तर मतदान कुठं राहिलं मग? खाली पुढच्या उमेदवाराला मतदानच नाही राहिलं. आपल्या हातानं आपण आपलं सुख दुसऱ्याला देतोय. तुम्हाला समजतंय ना? आपलं सुख आपण दुसऱ्याला देतोय आपल्या हातानं. राज्यकर्ते ते बनते आणि आपण कुत्र्यासारख्या त्यांच्या दारात उभा राहतो. गरजच नाही ह्या गोष्टीची. धनगराला आरक्षण लागत आहे, मालकच आपला झाला. समजा तुमचे 4-5 नावं घेतलेत नाही, तेच उपमुख्यमंत्री झालेत, काय अडचण आहे? कसा कसं आहे करते? दुसरा उपमुख्यमंत्री सापडा आधी आपल्याला कुठे बघायला जावं. आता एक आंबे लावायला जातोय, तो दुसरा खुरपायला गेला. तिसरा तर काय बाहेर सहानालाच जातो मुख्यमंत्री. काय करते त्यांचे त्यांना माहित. आणि विकास तर आमचा काही होत नाही. हे जर लोकांनी गणित जुळलं ना, आपलेच लोक मोठे होते. परत मग त्यांच्या आईला निवडणूक लढायला आला काही सांगितलं नाही यायचं ते नाही, नका येऊ, मी तर पाडीणारच. मी पाडाय पुरती तर ताकद नाही आहे. मी उभा राहिला की उभा काढला, मी तर उभा काढणारच. माझं मी हे बघा, मी बोलतो ते पण करतो. आणि मी ते नुसतं भाषणापुरतं नाही ठेवलं. माझ्या समाजाच्या लेकराबाळाचे हाल होत होते, माझ्या समाजाच्या अधिकाऱ्यांचे हाल होत होते, व्यावसायिकांचे हाल होत होते. मला त्या बघवलं नाही, मी तितक्यात ताकदीने उतरलो. तुम्हाला जर आता गोरगरीब धनगराचं दुःख बघवत नसेल, वेदना बघत नसतील, तर तुम्ही एक यावा. ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती. मी कधीही कोणाला हात जोडत नाही. याच्यापेक्षा तर काय तर सांगू शकत नाही. तुमच्या नेत्यांना पुढे घाला, काय तुम्हाला तरी अडचण आहे त्यांना मान द्यायला द्या.